चर्चा तेच जास्त करतायत. खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे. आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका. हा विषय संपलेला आहे. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच. त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखा विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत. याच्यावर अनेक विषय आहेत. जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते, सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील. गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल. पण विषय एवढाच आहे की आज ऍक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, त्याचं काय झालं. आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे. आज कशाची कुठल्या गोष्टीचं महत्व आहे हे दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासाठी महत्वाचं. त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत.